नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7 चा प्रॅक्टिस सेट 21 पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B आर इक्वल. इफ मेजर अँगल ACD इज इक्वल टू 140 डिग्री, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B. तर इथे तुम्हाला हे एक ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल ABC, आणि अँगल ACD हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि त्याचं मेजर आहे 140 डिग्री. आणि तुम्हाला दिला आहे की अँगल A आणि अँगल B चे मेजर्स इक्वल आहे आणि तुम्हाला अँगल A आणि अँगल B चे मेजर्स फाइंड करायचे आहे. तर चला आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. आपण आधी पाहिली होती प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. तर ती काय होती? The measure of exterior angle of triangle is equal to the sum of measures of its remote interior angles. तर इथे एक्सटेरियर अँगल कोणता आहे? अँगल ACD. आणि याचे रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत? तर ते कसे फाइंड करायचे हे पहा. अँगल ACD चा ऍडजसंट अँगल कोणता आहे? अँगल ACB. तर हा अँगल ACB सोडून या ट्रायंगलचे बाकीचे इंटेरियर अँगल्स आहेत. तर कोणते आहेत ते? अँगल A आणि अँगल B. तर हे अँगल A आणि अँगल B हे या अँगल ACD चे रिमोट इंटेरियर अँगल असणार आहे. आणि आपल्याला काय दिलं आहे इथे? अँगल A आणि अँगल B चे मेजर्स इक्वल आहेत. तर आपण ते इथे लिहून घेऊया. मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B. आणि आता आपण लिहिणार आहोत मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. कारण आपण आत्ताच पाहिलं होतं द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणून आपण या प्रॉपर्टीनुसार लिहू शकतो मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. कारण अँगल ACD काय आहे? एक्सटेरियर अँगल, आणि मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. तर आता हे पहा, आपल्याला दिला आहे मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B. तर आपण इथे ते लिहूया. मेजर अँगल A च्या ऐवजी मेजर अँगल B लिहूया. मेजर अँगल B प्लस मेजर अँगल B. आता मेजर अँगल B प्लस मेजर अँगल B काय होईल? 2 टाइम्स मेजर अँगल B. आणि हे पहा, मेजर अँगल ACD काय दिला आहे आपल्याला? 140 डिग्री. तर आपण इथे लिहूया 140. आता 2 मेजर अँगल B ला मल्टिप्लाय आहे, तर तो लेफ्ट हँड साइडला जाऊन 140 ला डिवाइड होईल. मग आपण 140/2 इज इक्वल टू मेजर अँगल B असं लिहू शकतो. मग 140 डिवाइडेड बाय 2 काय होईल? 70 इज इक्वल टू मेजर अँगल B. मग मेजर अँगल B काय मिळेल आपल्याला? 70 डिग्री. आणि आपल्याला माहित आहे मेजर अँगल A आणि मेजर अँगल B इक्वल आहेत. त्याच्यामुळे अँगल B चे जे मेजर आहे तेच अँगल A चं मेजर असणार आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B इज इक्वल टू 70 डिग्री. तर अशा प्रकारे आपण अँगल A आणि अँगल B चे मेजर्स फाइंड केले आहेत. तर आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन आहे, युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल्स गिव्हन इन द फिगर अलॉंग साइड, फाइंड द मेजर्स ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. तर इथे तुम्हाला फिगर दिली आहे आणि तुम्हाला या फिगरवरून रिमेनिंग 3 अँगल्सचे मेजर्स फाइंड करायचे आहेत. म्हणजेच अँगल AOF, अँगल BOC आणि अँगल EOD चं मेजर फाइंड करायचं आहे. तर चला आपण हे सॉल्व करूया. तुम्ही या फिगरमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अँगल AOB आणि अँगल EOD हे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यामुळे आपण यांचे मेजर्स इक्वल आहेत असं लिहू शकतो, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगलचे मेजर्स इक्वल असतात. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो मेजर अँगल AOB इज इक्वल टू मेजर अँगल EOD. आणि मेजर अँगल AOB हे पहा दिला आहे आपल्याला 8y. मग इथे आपण लिहिले 8y इज इक्वल टू मेजर अँगल EOD. मग आपल्याला मेजर अँगल EOD काय मिळेल? 8y. तर आता आपण अजून एक पेयर पाहूया. हे पहा, अँगल AOF आणि अँगल COD हे पण आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स.
त्याच्यामुळे आपण बोलू शकतो मेजर अँगल AOF इज इक्वल टू मेजर अँगल COD. त्याच्यामुळे आपण लिहिलंय मेजर अँगल AOF इज इक्वल टू मेजर अँगल COD, कारण हे अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि हे पहा, अँगल CODचं मेजर आपल्याला दिलं आहे 6y. मग आपण इथे लिहूया 6y आणि इकडे आहे मेजर अँगल AOF. म्हणून आपल्याला मिळालंय मेजर अँगल AOF इज इक्वल टू 6y. तर आता आपण अजून एकदा पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल अँगल BOC आणि अँगल FOE हे पण आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे पहा, इथे अँगल EOF आणि अँगल BOC हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्याच्यामुळे आपण इथे लिहिलं आहे मेजर अँगल EOF इज इक्वल टू मेजर अँगल BOC. आता हे पहा, मेजर अँगल EOF आपल्याला दिला आहे 4y. मग आपण ते इथे लिहूया 4y इज इक्वल टू मेजर अँगल BOC, कारण अँगल EOFचं मेजर होतं 4y. मग आपल्याला मेजर अँगल BOC काय मिळेल 4y. तर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या अँगल्सचे मेजर्स फाइंड करायचे आहेत. पण आता आपल्याला हे yच्या टर्म मध्ये दिलं आहे, तर आता आपल्याला yची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. तर ती कशी फाइंड करणार हे पहा. इथे आपण पाहिलं तर अँगल AOF आणि अँगल AOC हे काय आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि अँगल AOF आणि अँगल AOC हे अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे त्यांची मेजरच्या सम असणार आहे 180 डिग्री. त्याच्यामुळे आपण इथे लिहिलं आहे अँगल AOF अँड अँगल AOC आर अँगल्स इन अ लिनियर पेअर, देयरफॉर मेजर अँगल AOF प्लस मेजर अँगल AOC इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे पहा, अँगल AOC म्हणजे काय आहे, अँगल AOCचं मेजर काय असणार आहे, मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC ना, कारण अँगल AOC हा अँगल AOB आणि अँगल BOC यांच्यापासून बनला आहे. म्हणून आपण लिहू शकतो मेजर अँगल AOC इज इक्वल टू मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC. तर इथे आपण लिहूया मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC. आपण AOCच्या जागी मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC लिहिला आहे. आणि इथे आहे मेजर अँगल AOF इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे पहा, आपल्याला अँगल AOBचं मेजर माहित आहे 8y. मग इथे काय येईल 8y. आणि हे पहा, अँगल BOCचं मेजर आहे 4y आणि अँगल AOFचं मेजर आहे 6y इज इक्वल टू 180. मग हे किती होतील ऍड केल्यावर, 6 प्लस 8 प्लस 4 म्हणजेच 18y इज इक्वल टू 180. मग आपल्याला y काय मिळेल 180 अपॉन 18 म्हणजेच y इज इक्वल टू आपल्याला 10 मिळेल. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अँगल EOD, अँगल AOF आणि अँगल BOCचं मेजर. तर आपण ते लिहूया, अँगल EODचं मेजर काय आहे 8y. मग इथे आपण लिहू शकतो मेजर अँगल EOD इज इक्वल टू 8y इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय yची व्हॅल्यू 10 म्हणजेच 80 डिग्री. त्यानंतर मेजर अँगल AOF, मेजर अँगल AOF तर ते किती आहे 6y इज इक्वल टू 6 इंटू 10 म्हणजेच 60 डिग्री. आणि मेजर अँगल BOC, मेजर अँगल BOC इज इक्वल टू 4y आहे इज इक्वल टू 4 इंटू 10 म्हणजेच 40 डिग्री. तर अशा प्रकारे आपण हे रिमेनिंग अँगलचे मेजर्स फाइंड केले आहेत आणि आपण हा क्वेश्चन 2 सॉल्व केला आहे. तर आता आपण क्वेश्चन 3 सॉल्व करणार आहोत. थर्ड क्वेश्चन आहे, इन द आयसोसिलस ट्रायंगल ABC
Angle A and angle B are equal. Angle ACD is an exterior angle of triangle ABC. The measures of angle ACB and angle ACD are 3x minus 17 degree and 8x plus 10 degree respectively. Find the measures of angle ACB and angle ACD. Also find the measures of angle A and angle B. तर हे पहा, इथे तुम्हाला दिलं आहे की ट्रायंगल ABC हा एक आयसोसिलस ट्रायंगल आहे आणि इथे अँगल ए आणि अँगल बी चे मेजर्स इक्वल आहेत. अँगल ए आणि अँगल बी चे मेजर इक्वल आहेत आणि अँगल ACD हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. तर हे पहा, मी अँगल ACD ड्रॉ केला आहे. हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. तर तुम्हाला अँगल ACB आणि अँगल ACD चे मेजर फाइंड करायचे आहेत आणि अँगल ए आणि अँगल बी चे मेजर फाइंड करायचे आहे. तर चला आपण हे सॉल्व करूया. हे पहा, तुम्ही इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अँगल ACD आणि अँगल ACB हे आहेत अँगल्स इन अ लिनियर पेअर. त्यामुळे त्यांच्या मेजरची सम असणार आहे 180 डिग्री. त्याच्यामुळे आपण इथे लिहू शकतो मेजर अँगल ACD प्लस मेजर अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. कारण अँगल ACD आणि अँगल ACB हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहे. तर हे पहा, आपल्याला अँगल ACDचं मेजर दिलं आहे 8x प्लस 10 डिग्री आणि अँगल ACBचं मेजर दिलं आहे 3x मायनस 17 डिग्री इज इक्वल टू 180. आता आपण हे ऍड करूया. 8x प्लस 3x किती होतील 11x आणि 10 मायनस 17 किती होतील -7 इज इक्वल टू 180. आता हे पहा, इथे 7 लेफ्ट हँड साईडला मायनस आहे म्हणजेच तो 11x मधून सबट्रॅक्ट होत आहे. तर तो राईट हँड साईडला जाऊन 180 सोबत ऍड होईल. म्हणजेच आपण लिहू शकतो 11x इज इक्वल टू 180 प्लस 7. हा 7 11x मधून सबट्रॅक्ट होत आहे तर तो 180 मध्ये ऍड होईल राईट हँड साईडला जाऊन. मग आपल्याला 11x इज इक्वल टू मिळेल 187. मग आपल्याला x काय मिळेल 187 अपॉन 11. कारण हा 11 x सोबत मल्टिप्लाय होत आहे तर तो राईट हँड साईडला जाऊन 187 ला डिवाइड होईल. म्हणजेच 187 अपॉन 11 याची व्हॅल्यू असेल x. आता 187 ला 11 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल 11 वन जा 11 77 11 7 जा 77 म्हणजेच आपल्याला x मिळेल 17. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. मग आपण त्याच्यावरून अँगल ACB आणि अँगल ACD चे मेजर फाइंड करू शकतो. तर चला आपण फाइंड करूया. अँगल ACB चे मेजर आहे 3x मायनस 17 डिग्री. मेजर अँगल ACB इज इक्वल टू 3x मायनस 17 डिग्री. तर हे किती होईल 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 17 मायनस 17 डिग्री. तर हे किती होतील 51 मायनस 17 डिग्री. तर हे आपल्याला मिळेल 34 डिग्री. आता अँगल ACDचं मेजर दिलं आहे 8x प्लस 10 डिग्री. तर आपण लिहूया मेजर अँगल ACD इज इक्वल टू 8x प्लस 10 डिग्री. मग हे किती होईल 8 इंटू 17 प्लस 10 डिग्री. 17 इंटू 8 होतील 136 प्लस 10 डिग्री इज इक्वल टू 146 डिग्री. म्हणजेच आपल्याला अँगल ACB आणि अँगल ACD चे मेजर आता मिळाले आहे. आता आपल्याला अँगल A आणि अँगल B चे मेजर फाइंड करायचे आहे. तर हे पहा, अँगल ACD हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि त्याच्यामुळे आपण एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी इथे वापरू शकतो. एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय होती द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. तर हे पहा, अँगल ACD चे रिमोट इंटेरियर अँगल कोणते आहेत तर याचा ऍडजस्टंट अँगल आहे हा. तर हा झाकल्यावर आपल्याला अँगल A आणि अँगल B मिळत आहे.
मग अँगल ए आणि अँगल बी हे अँगल ACDचे रिमोट इंटेरियर अँगल असणार आहे. तर चला आता आपण या प्रॉपर्टीनुसार लिहूया. मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल ACB नाही, मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. म्हणून इथे आपण लिहिलंय मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B, कारण एक्सटेरियर अँगलचं मेजर हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजरच्या सम एवढं असतं. तर इथे एक्सटेरियर अँगल आहे अँगल ACD आणि त्याचे रिमोट इंटेरियर अँगल आहेत अँगल A आणि अँगल B. तर अँगल ACDचं मेजर हे अँगल A आणि अँगल Bच्या मेजरच्या सम एवढं असणार आहे. आणि आपण तेच लिहिलं आहे पहा, मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. आणि आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलं आहे अँगल A आणि अँगल B चे मेजर इक्वल आहे. मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B असं आपल्याला दिलं आहे. तर आपण इथे लिहूया मेजर अँगल A च्या ऐवजी मेजर अँगल B, मेजर अँगल B प्लस मेजर अँगल B. आता हे पहा, आपण अँगल ACDचं मेजर फाइंड केलं आहे 146 डिग्री. तर आपण इथे लिहूया 146. तर मेजर अँगल B प्लस मेजर अँगल B काय होईल, 2 टाइम्स मेजर अँगल B इज इक्वल टू 146. मग आपल्याला मेजर अँगल B काय मिळेल 146/2, कारण हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, तो इकडे जाऊन डिव्हाइड होईल. म्हणजेच मेजर अँगल B आपल्याला मिळेल 146 डिवायडेड बाय 2. मग हे किती मिळेल आपल्याला 73 इज इक्वल टू मेजर अँगल B. म्हणजेच आपण बोलू शकतो मेजर अँगल B इज इक्वल टू 73 डिग्री. आणि आपल्याला माहित आहे मेजर अँगल A आणि मेजर अँगल B हे इक्वल आहेत, म्हणून आपण इथे लिहू शकतो मेजर अँगल A इज इक्वल टू 73 डिग्री, कारण अँगल B चं जे मेजर आहे तेच अँगल A चं मेजर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. हे पहा, अशा प्रकारे सॉल्व केला आहे आपण हा क्वेश्चन. आणि आपल्याला हे आन्सर मिळाले आहे. मेजर अँगल ACB इज इक्वल टू 34 डिग्री, मेजर अँगल ACD इज इक्वल टू 146 डिग्री आणि मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B इज इक्वल टू 73 डिग्री. तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट सॉल्व केला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.